भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त नांदेडच्या भीमघाट भागातील नालंदा बुद्ध विहार येथे समता सैनिक दलाचे महिला व पुरुष यांचे एक दिवसीय भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले। विचार मंचावर समाजभूषण गयाबाई कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। शिबिरात 40हूनही अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला। प्रारंभी कृष्णा गजभारे यांनी मानवंदना दिल्यानंतर गौतम कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी केशव वाघमारे व ऋषिकेश भद्रे यांनी परिश्रम घेतले। दो सलामी देंगे, सलामी दो। जय भीम, जय भीम, जय भीम। आज माता रमाई जयंतीनिमित्त औचित्य साधून नांदेड जिल्हा समता सैनिक दलाच्या वतीनं सुरेशजी गजभारे मेजर असतील, जोंधळे साहेब असतील, सर्व त्यांची टीम असेल, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष कांबळे सर असतील, सर्वच या ठिकाणी समता सैनिक दलाचे पदाधिकारी आहेत। आज एक दिवसीय समता सैनिक दलाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या पाठीमागचा निर्बळ उद्देश जो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती। त्या पाठीमागचा उद्देश हा होता, आपल्याला माहित आहे बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर या देशामध्ये आपल्या समाजातील पूर्वजांना अस्पृश्य समजल्या जायचं, समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार व्हायचा, त्यांचा वाली रक्षण करता कोणी नव्हतं। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः अनेक अस्पृश्य समाजाच्या विरोधामधले जे लढे होते त्या लढ्यांच्या विरोधामध्ये एकटे खंबीरपणाने बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचं संरक्षण व्हावं, पोलीस पोहोचण्याच्या अगोदर आमचा समता सैनिक दलाचा पदाधिकारी तिथं पोहोचेल आणि आमच्या समाजाचं रक्षण करेल, याच्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली। आज मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो वारसा आहे, भैयासाहेब आंबेडकर असतील, त्याच्यानंतर मीराताई आंबेडकरांनी हा वारसा चालवला, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर चालवत आहेत, भीमराव आंबेडकर साहेब चालवत आहेत, आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, सुजात भैया आंबेडकर आहेत, ॲडव्होकेट अमन आंबेडकर आहेत, अंजली आई आंबेडकर आहेत। म्हणजे हे आंबेडकरी परिवारातील सर्व सदस्य आज समाजाच्या संरक्षणासाठी, समाज हितासाठी आणि नुसतं केवळ बौद्ध समाजच नसून तळागाळातल्या वंचित घटकांसाठी आंबेडकरी परिवारातील सर्व सदस्य आज काम करत आहेत। आणि हा समता सैनिक दल जो आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला, बाळासाहेब आंबेडकरांच्या, भीमराव साहेबांच्या, सर्व आंबेडकरी परिवारातल्या सदस्यांच्या संकल्पनेतला हा समता सैनिक दल आहे। ज्या ज्या ठिकाणावर अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणावर हा आपला समता सैनिक दल तिथं उभा राहणार आहे। त्यामुळे घराघरातील माणसांनी समता सैनिक दलामध्ये, म्हणजे आपल्या परिवारातील एक तरी सदस्य आपण समता सैनिक दलामध्ये सहभागी केला पाहिजे। समाजाचं संघटन, समाजाचं रक्षण होण्यासाठी समता सैनिक दल म्हणजे निश्चितपणाने काम करत आहे, करीत राहील। आणि या ठिकाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय म्हणजे मला गौरव करावा असा वाटतो, सुरेशजी गजभारे असतील, जोंधळे साहेब, सगळी त्यांची टीम आहे की म्हणजे मोठ्या हिरिरीनं भाग घेतात। बाराडचे पेंटर असतील, सगळी टीम, बाराडची बरीचशी मंडळी इथं समता सैनिक दलात सहभागी झालेली आहे। तर आपले तरुण मुलांनी सुद्धा समता सैनिक दलामध्ये सहभागी होऊन समता सैनिक दलाची ताकद वाढवावी आणि खंबीरपणानं श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, भीमराव साहेब असतील, आंबेडकर आनंदराज आंबेडकर साहेब असतील, सुजात भैया आंबेडकर असतील, अंजली आई आंबेडकर असतील, अमन आंबेडकर असतील, या सर्व आंबेडकरी घराण्याच्या पाठीशी खंबीरपणाने समाजाने सुद्धा आता उभं राहावं, हे सगळ्यांना मी नम्रतेचं एक आव्हान करतो। सर्वांचं मंगल। जय भीम। मी ॲडव्होकेट गौतम कांबळे, नांदेड भारतीय बौद्ध महासभेचा उत्तरचा तालुका अध्यक्ष आहे। आज भीमघाट या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक जिल्हा शाखेच्या वतीने एक दिवसीय
भरतीपूर्व समता सैनिक दलाचं शिबिर माता रमाई जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. आणि हा प्रसंग पाहून, हा प्रशिक्षण सोहळा पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. कारण भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली एक धार्मिक अशी एक पवित्र संघटना आहे आणि यामध्ये समता सैनिक दलाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माता भगिनी, तरुण तरुणी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि याचप्रमाणे या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मी सर्व आपल्या बांधवांना, तरुण तरुणींना, महिला माता भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या समाजाला संरक्षणाची अत्यंत जरुरी आहे. म्हणून आपणही मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, नगरामध्ये, वस्ती तांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सैनिक होऊन समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आपण हाती घ्यावी. एवढीच या मंगल प्रसंगी मी या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय भीम. सर्वप्रथम मी जय भीम करतो. आज मी सुरेश भुजंगराव गजभारे, भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचा जनरल मेजर आहे. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आदरणीय माता रमाई यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही ह्या ठिकाणी आज भीमघाट येथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एक दिवसाचं परीक्षा शिबिर आयोजित केलेलं आहे. हे शिबिर आयोजित करण्याचा एक असा उद्देश आहे की समाजामध्ये होत असलेला अन्याय, महिलांवर होत अत्याचार आणि इथल्या काही नेते मंडळी जे विनाकारण ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांना एक आणण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये एक प्रेरणा आणण्यासाठी आमच्या तरुणामध्ये हा सैन्याचं आयोजन या केलेलं आहे. आपण बघतात या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. यांचा एकच असा उद्देश आहे की काल परवाचं जर आपण उदाहरण घेतलं की 26 जानेवारीला ज्या काही आमच्या या भारतातल्या मंत्र्यांनी जे बाबासाहेबाचं नाव न घेता या ठिकाणी इतर कुणाचं नाव घेऊन बाबासाहेबाचा एक प्रकारे अपमान केला आहे. आणि तिथंच असे सेवावर असलेले एक महिला की जिचं नाव माधवी जाधव आहे, या जाधव मॅडमनी तिथंच त्यांना आपल्या नोकरीची पर्वा न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना सडेतोड त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. त्या अशा महिला रागीणीचं मी या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं मी त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. आणि त्याचाच ह्या ठिकाणी एक ज्वलंत उदाहरण घेऊन ह्या ठिकाणी आमच्या महिला आज ह्या समता सैनिक दलामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांचं एक दिवसाचं शिबिर करत आहेत. त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी आम्ही समाजामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही काम करण्याची संधी देत आहोत. त्यांनी कसल्याही प्रकारचं आपल्या समाजामध्ये मागे न राहता आपण पुढे येऊन या समाजासाठी कार्य करावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी समाजभूषण गयाताई कोकरे. मी आज नालंदा बुद्ध विहार भीमघाट येथे सैनिकाच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कारण मला त्याच्याविषयी आकर्षण झालं की समता सैनिक दल म्हणजे काय, तर समता सैनिक दल म्हणजे निव्वळ आपलं संरक्षण आहे हे नसून समाजासाठी काहीतरी करणं आणि रमाईसारखं झिजणं हे मला मान्य होतं. म्हणून मी आज आपल्या या प्रशिक्षणाला मी सैनिक म्हणून इथं उभी आहे. मी ह्या वयामध्ये सैनिक म्हणून परेड करू शकते, ह्या वयामध्ये मी माझं भाषण करू शकते. ही मला ताकद जी दिली ती ताकद आज आजमवण्याची वेळ आहे. म्हणून आज हे पावलं 2026 मध्ये आम्ही उचललेली आहेत. आणि महिलांनी जेवढं काहीतरी काम केलं, निष्पाप महिला राहतात, शीलवंत महिला. आम्ही शीलवंत महिला जे आहोत ते आम्ही बुद्धाच्या रागिणी आहोत. आणि या संपूर्ण महिलांना मी शुभेच्छा देते. आणि मी स्वतः सैनिक म्हणून कार्यरत होते. एवढं बोलून आणि सर्व जनतेला मी आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त समता सैनिक दलामध्ये प्रवेश करा आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा. जय भीम. जय भीम. मी ईश्वर जोंधळे, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचे अध्यक्ष. रमाई जयंतीच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या समता सैनिक दलाच्या मार्फत आज जे प्रशिक्षण शिबिर महिलांचं एक दिवस प्रशिक्षण शिबिर भरतीपूर्व घेतलेलं आहे.
त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि प्रशिक्षण देण्यासाठी आदरणीय सुरेशजी गजभारे, कृष्णा गजभारे हे प्रशिक्षण देतील. त्या प्रशिक्षणाचा सर्वच नवीन कॅन्डिडेट्सनी लाभ घ्यावा. मी कृष्णा गजभारे, सिनियर डिव्हिजन ऑफिसर समता सैनिक दल जिल्हा नांदेड. या ठिकाणी बाबासाहेबांनी निर्माण केलेले जे समता सैनिक दल आहे ते प्रत्येक गाव पातळीवर, तालुक्यावर, ग्रामीण भागावर अधुनात प्रकारे, जास्तीत जास्त प्रकारे झालं पाहिजे, आलं पाहिजे. तरुण आणि तरुणींना हे प्रशिक्षण दिलं पाहिजे. यासाठी आम्ही जातीने त्यांना पाचारण करत आहोत आणि समाजाचं संरक्षण कसं करावं हे आपण समता सैनिक दलाद्वारे त्यांना मार्गदर्शन करत आहोत. त्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त असंख्य अशा महिला आपल्या संसारातला वेळ काढून या ठिकाणी आलेल्या उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना आवड निर्माण झालेली आहे की आपण सुद्धा समता सैनिक दलामध्ये महिला विभागामध्ये आपण प्रगती करावं, त्याचं प्रशिक्षण घ्यावं आणि समाजाचं संरक्षण करावं. म्हणून या ठिकाणी आमच्या टीमने नांदेड जिल्हा समता सैनिक दलाच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय समता सैनिक दल शिबिर आयोजित केले आहे.